श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत। फार पूर्वीपासून उंबराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच। मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय अपूर्णच राहते। उंबऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही। घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते। बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वाद विवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत। म्हणून प्रत्येक वस्तूचा उंबरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो। म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते। लाकडी उंबरठा शुभ मानला जातो। आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा। घराचा उंबरठा लाकडाचा असला पाहिजे, तो खूप शुभ मानला जातो। पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता। वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात। असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्हिटी किंवा एनर्जी जी असते ती प्रवेश करू देत नाही। ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने काढावी। दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता। उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान। उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड, दाह शामक करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा वृक्ष। म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असत। या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असं पडलं असावं। आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असं वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा। म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते। त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा। घराच्या बाहेरील अंगणात व ओटा हे देखील स्वच्छ असावे। उंबराचा वृक्ष हा कृत्तिका नक्षत्राचं आराध्य वृक्ष आहे आणि त्याचं औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे। साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव फळं येतील। तसेच या झाडाचे पूजन भक्तिभावाने केले असल्यास मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते। जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते, तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते। म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने उंबऱ्याची पूजा करावी। मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत, त्यावर आपले पाय पडतात आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो। उंबरठ्याची फक्त पूजा करावी। उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं। म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबऱ्याची पूजा करावी। दर गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे, त्यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही। घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो। आता बघा, उंबऱ्याच्या उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा 2 वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा। त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही। किमान 15 मिनिटे तरी हा दिवा असाच तेवत राहिला पाहिजे। संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या वेळे असते, त्यावेळेस तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा।
काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायच्या. उंबरठ्यावर नरसिंह लक्ष्मीचे स्थान आहे, तर चौकटीवर गणेशाचे स्थान आहे. घरात कोण, कसे, काय घेऊन जाते यावर त्याचे ध्यान असते. उंबऱ्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबऱ्याची पूजा केली जात असे. घराची साफसफाई करून 7ही दिवस उंबऱ्याची पूजा करावी. दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरठ्याभोवती तुपाचा दिवा लावावा. विशेष प्रसंगी घराबाहेर उंबरठ्याभोवती स्वस्तिक बनवा आणि हळद कुंकू लावा. देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी. घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी प्रवेश करत नाहीत. कोणतेही जीवजंतू रांगोळीमुळे घरात प्रवेश करत नाहीत. त्यामुळे उंबरठ्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी. पूर्वी लाईट नसायच्या, पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारशी उंच नसायची. त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनेमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा. उंबरठा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेरच ठेवून घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणते उपाय करावे, तर त्याच्यात सगळ्यात पहिला चांदीची तार मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याच्या खाली चांदीची तार लावावी. असे करणे खरे तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबऱ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येत असतं. अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते. त्यानंतर दुसरा बघा, बाजूचा दरवाजा शुभ. तसेच आजकाल एका दरवाजाची फॅशन आलेली आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार 2 दरवाजे असलेले नेहमी शुभ मानले जाते. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचा बनवावा. खरं तर 1 दरवाजांसाठी दरवाजांच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजा चौकटीशिवाय पूर्ण नसतो, तो अपूर्णच असतो. घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुलं आहेत, म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडले. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते. शुभ लाभ लिहिताना सेंदूर किंवा कुंकवाचा वापर केल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते. उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका. जेव्हाही तुम्ही घराच्या उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नका, तो अशुभ मानला जातो. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नये, त्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसू नये, कर्ज वाढत जाते. म्हणजे नेमके काय, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही, म्हणून कर्ज वाढत जाते. उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला. उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसलेल्या एका लाकडाची पट्टी, पण किती अर्थ होता त्या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायच्या पूर्वी कुणीही धजत नसे. 7च्या आत घरात या पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी 12च्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे, गुन्हेगारी किती वाढत आहे, या सर्व गोष्टी लक्षात येतात. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण आहे. आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरटा प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जायचा. ज्या घराला उंबरटा नाही ते काय घर म्हणावं का? ज्या घराला उंबरटा नाही तेथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो असं म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आलं की उंबरटा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारावर तोरणं बांधली जायची.
तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झाला आहे। शक्यतो घराला लाकडी उंबरठा असावा, त्यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही। दाराला उंबरठा घराच्या सीमा निश्चित करते। असे म्हटले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही। वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही। घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी। तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते, तसेच उंबरठा देखील तुटलेला नसावा। आता बैठकीच्या खोलीतून सगळे किचन दिसते, काहीच आडपडदा नसतो। कोणीही उपटसुंब येतो व वहिनी करत घरात घुसतो। ना मान सन्मान ना मर्यादा। किती सुधारलंय ना आता आपण। नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून घरात प्रवेश करायची। उंबरठ्याला गृहीत धरत आपल्याला बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो। घरातल्या उंबरठ्याला खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असे एक मर्यादा, उंबरा असते एक सीमारेषा। उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट। बाहेरून घरात येणाऱ्याला आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा। प्रवेशात आलेल्या घरातल्या चालीतील मान देत आपण वागायचे आहे। उंबरठ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्याला केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा। उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही म्हणतात ते अगदी खरं आहे। उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहेत हेही कळत नाही। जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आई बाबांची आठवण येते आणि मग समजते की आपण आई बाबा आपल्यासाठी काय आहेत। घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं। अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो। आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं, मात्र बाहेर गेल्यावर त्या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबराच असतो। उंबरठे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच, पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले पाहिजेत। निसरड्या जगाचा सामना करणं सोपं होत असतं। अजून एक गोष्ट इथे मी नमूद करायला हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं। हे भान जे कोणी आपल्या आयुष्यात जपेल तो नेहमी त्याचं आयुष्य सुंदर असेल। उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा। जे अपवित्र असते, वाईट असते, त्या वस्तू असतील, विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही। मग ते काहीही असू शकते। भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील, यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही। म्हणून जे वाईट प्रवृत्तीने कोणी आले तर त्या उंबऱ्याच्या बाहेरून निरोप दिला जायचा। म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत, चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या। घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आले याचे भान असायचे। आता काय भाऊजी करत असते, त्या वावरतात, बाहेर जातात। संस्कार, ज्येष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच घराचे व्यक्तिमत्व ठरते। उंबरा म्हणजे मर्यादा। जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते। ज्यावेळी नदी आणि सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो। तसंच उंबरठ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे। म्हणून आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल। एकूणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेवून उंबरठा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये ही मी जी उंबरठ्याविषयी माहिती सांगितली ती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा त्याच्यामधून काही थोडं जरी सत्यता वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही।